नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण सर्वांची फेवरेट अशी इव्हनिंग स्नॅक्स रेसिपी पाहूया। लसुणी शेव। ही शेव आहे ती एकदा बनवून ठेवली हवाबंद डब्यामध्ये तर कधीही छोट्या भुकेसाठी आपल्याला खाता येते। ही शेव आपण चहा सोबतही खाऊ शकतो, मुलांना टिफिनमध्येही देता येते। तर बघू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली शेव झालेली आहे आणि अजिबात तेलकट बनत नाही। इथं तुम्ही आवाज बघू शकता, एकदम अशी कुरकुरीत शेव आपली झालेली आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता मी 1 वाटी लसूण घेतलेली आहे। आता ह्या लसूण आहेत त्या गावरान लसूण याचा फ्लेवर आहे तो एकदम स्ट्रॉंग फ्लेवर असा असतो। एका मिक्सरच्या भांड्यात हा लसूण बारीक करून घेतला आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून हा लसूण आहे तो बारीक पेस्ट करून घ्यायचा। लसूण पेस्ट करून झाल्यानंतर आपण एका परातीमध्ये 2 कप सुरुवातीला बेसन पीठ चाळून घेतलं, त्यानंतर परत 2 पीठ मी बेसन पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे। हे चाळलेलं बेसन आहे त्यावरती आता आपण मोहनासाठी एका भांड्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलेले। कडकडीत मोहन गरम करायचं आणि त्यानंतर या पिठावरती घालून घ्यायचे। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित मोहन सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे। मोहन मिक्स झाल्यावरती त्यावरती नंतर आपण जी लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा हळद घातलेली आणि 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घातलेला आहे। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ज्यामध्ये आपण पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये पाणी घालून त्या पाण्याने आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचे। फक्त पीठ मळत असताना थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित पीठ मळल्यानंतर थोडंसं घट्टसर पीठ मळायचं म्हणजे आपली शेव आहे ती व्यवस्थित पडली जाते आणि एकमेकाला चिपकत नाही। थोडासा तेलाचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे करून घ्यायचे। आता आपण ते चांगले गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता जो सोरा घेतलेला आहे त्याला आतून तेल लावायचं आणि जी चकती असते खालच्या साईडला त्या चकतीला सुद्धा तेल लावायचं म्हणजे जे आपलं पीठ आहे ते चकतीला किंवा सोऱ्याला चिपकत नाही। अशा पद्धतीने आता मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ आहे ते याच्यामध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीनं पीठ भरल्यानंतर त्यामध्ये सोरा बंद करून घ्यायचा आणि ह्या सोरा आहे तो डायरेक्ट आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेलावरती कढईवरती डायरेक्ट आपण हे सोडून घेणार आहे। आता इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे, एकदम कडक पण तेल करायचं नाही आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं शेव आहे ती पाडून घ्यायची, हाताच्या साहाय्याने कट करायची आणि त्यानंतर शेव तळत असताना एका बाजूने शेव पूर्ण भाजल्यानंतर मग शेव आहे ती दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायची आहे। शेवला आहे ते एका बाजूने पूर्ण बुडबुडे बंद झाले की समजायचं आपली शेव भाजत आलेली। तर बघू शकता दुसऱ्या साईडनं 1 ते 2च मिनिटं शेव आहे ती तळून घ्यायची आणि त्यानंतर काढून घ्यायची आहे। ही शेव आहे ती तुम्ही बघू शकता 4 वाटी बेसनमध्ये खूप सारी अशी शेव बनवून तयार झालेली। ही शेव तुम्ही मुलांना टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून देऊ शकतो, चहा बरोबर खाता येते आणि एनी टाइम असं कधीही बनवून ठेवलं तर कधीही पाहुणे आले वगैरे तर ती खाण्यासाठी उपयोगी पडते आणि ही खूप दिवस टिकते। तुम्ही 15 ते 20 दिवस ही शेव आहे ती हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। बघू शकता अशाच पद्धतीने सगळी शेव आहे ती मी तळून घेतलेली आहे आणि थंड करत ठेवलेली आहे। इथं बघू शकता खूप सारी शेव आपली तयार झालेली आहे। आता ही आपण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। 15 ते 20 दिवस तुम्ही ही शेव बनवून खाऊ शकता। आता तुम्ही इथं बघू शकता ही शेव आहे ती अजिबात तेलकट बनत नाही आणि एकदम अशी कुरकुरीत बनते। इथं आवाज आहे का? अप्रतिम अशी शेव तयार होते। मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही नवीन रेसिपींसाठी। आपली पहिली ही लसूण शेवची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली, तीही तुम्ही पाहू शकता। थँक्यू।